हाकेला आम्ही धावतो, दिशा आयुष्याच्या आम्ही शोधतो. आले आमच्या वाटेला जर कुणी, दुर्गेचे रूप घेऊ आम्ही तिघी. जपून या प्रेमाची नाती, एक धागा आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी. एक धागा आम्ही तिघी, एक धागा आम्ही तिघी. तू रडतीस का? काय झालं? आई, दादाचा ऍक्सिडेंट झाला. इथे रवी पाटील नावाचे एक पेशंट ऍडमिट आहे. ऍक्सिडेंटची केस आहे. कुठे आहे तो? डॉक्टर येतील, मी तुम्हाला कळवते. तोपर्यंत तिथे बसा. आई, पण दादाच का? किती हसत खेळत असायचा तो नेहमी. आणि आता असं एका जागी बसलेलं मला नाही बघवणार. खरं सांग, तूच केलंस नाही सगळं? आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी तू हे नाटक करतोयस? आई अगं सोड त्याला. अगं त्याने काही नाही केलं ग. अगं तो तर माझी माफी मागायला आलेला, पण त्याआधीच हे असं झालं. त्यानेच तर मला इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आला ग. तो जर नसता तर काय झालं असतं माझं? आणि त्याने जर का केलं असतं तर पळून गेला असता ना तो. तो इथं कशाला थांबला असता सांग बघू. मॅडम, मला माझी चूक कळली आहे आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो, यापुढे मी कधीही कुठल्याही मुलीशी असं कधीच वागणार नाही. ठीक आहे. आणि मी आभारी आहे तुझी की तू माझ्या मुलाचा जीव वाचवलास. मॅडम, तुमच्या एका थपडीने माझं बिघडणारं आयुष्य वाचवलंय. त्या बदल्यात एक छोटीशी मदत केली, एवढंच. तसंही मला रवीसारखा मित्र हवाच होता. ठीक आहे, पण काही लोक इथे गरज नसताना सुद्धा प्रेमाचा पाजर फुटल्यासारखं का दाखवतायत? डॅड, अगं आई तू त्यांना असं बोलायला नको होतंस. पण ते इथे का आले? आपल्याला मुलांची किती काळजी येथे दाखवायला. आई अगं तू एकदा त्यांना भेटून घे ना. अगं तू नसताना त्यांनीच इथलं सगळं पाहिलंय आणि खरं तर त्यांना आपली खूप गरज आहे आता. आई प्लीज तू एकदा त्यांना भेटून घे ना माझ्यासाठी, प्लीज. दादा लवकर बरा हो. फिजिक्सच्या नोट्स आणायच्यात ना? हो, खूप बोलू लागलेस चिमणे तू आता. अगं फिजिक्सची नोट्सच आणायला गेलो होतो आणि घेऊन पण आलो होतो, पण डायरेक्ट इथेच आलो. हो का? मग बरं झालंस की पुन्हा आण, नाहीतर मी आणून देईन तुला मित्राकडून. अरे तुला फिजिक्सच्या नोट्स हव्यात ना? अरे मग मी देतो ना. माझ्या मुलासाठी जे काही केलं त्याबद्दल थँक्स. तो माझाही मुलगा आहे विद्या. अच्छा, इतके दिवस नाही झाली आठवण, आजच बरी झाली. हे बघ, आपल्यामध्ये वाद आहेत मान्य. आपल्यातले वाद आपण आपसात सोडवूया, पण आता या क्षणी आपण दोघांनी मिळून त्याला सावरण्याची गरज आहे.
आणि हो आठवणींचं म्हणत असशील ना तर मी नेहमीच डॉक्टरांचं म्हणणं आहे अचानक झालेल्या ऍक्सिडेंटमध्ये हा असला मार लागत नाही, हे मुद्दाम कुणीतरी ठरवून केलेलं आहे. मलाही असंच वाटतंय आणि माझा काही लोकांवर संशय सुद्धा आहे. ठीक आहे, पण पोलीसच याचा सोक्षमोक्ष लावतील. एक मिनिट. हॅलो, एसीपी साहेब. आम्ही तिघी. तू इथे कशी काय आली? कोणी आणलं तुला? गुड्डीने. गुड्डी? अरे गुड्डी म्हणजे रंजू. तुला कसं माहित? तुम्ही दोघी तर एकमेकांना ओळखत पण नाही. अरे, मला काही कळतच नाहीये. दादा, तुझ्या फिजिक्सच्या नोट्स हा माहित होत्या मला. तुझ्या मोबाईल मधूनच तिचा नंबर मिळाला. हा, आता कधी कधी बोलायचं तुझ्या न कळत आम्ही. तुझ्याबद्दल मीच सांगितलं आणि इथे बोलवून घेतलं. बाय द वे, कसं वाटलं माझं सरप्राईज? रंजू, तू पण ना. रवी, कोण रे ही? ही कोण? आपलं ही ना, ही माझी मैत्रीण. हिलाच मी तुझ्यासोबत गार्डन मध्ये बघितलं होतं. त्यावेळी बोलला होतास की नोट्स द्यायला आली म्हणून. मग आज पण नोट्स द्यायलाच आली आहे का? हो, आपलं नाही. सून तर नाहीये, म्हणजे सुचत नाहीये का? म्हणजे मला असं म्हणायचंय, ही आमची सून तर नाहीये ना? नाही. हो 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 आहे. आणि हे तुला मला सांगावं असं वाटलं नाही? का आईला सांगायचं नव्हतं? आई, अगं हा माझ्या डोक्याला मार लागलाय ना, मला काही समजत नाहीये. आता काहीच नाही आठवणार तुला. एनिवेज, मला तर सून पसंत आहे. हा निर्णय मी घेईन. मला कोणाला विचारायची गरज नाही. हो आई, तूच घे निर्णय. पण अगं हो, तुला सांगायचंच राहिलं. संपदा आणि नयना मावशी येऊन गेल्या. त्यांना तुला भेटायचं होतं. त्या विचारत होत्या तुला. अरे मग थांबल्या का नाही त्या? अगं, त्यांना शाळेत जायला उशीर होत होता, म्हणून मीच म्हटलं जा म्हणून. बरोबर आहे. तसंही त्या इथे थांबून काय करणार होत्या? एक्सक्यूज मी. हा, बोला जाधव साहेब. ठीक आहे, तपास चालू दे तुमचा. ओके. मला तर असं वाटतंय की हा ऍक्सिडेंट कुणीतरी मुद्दामूनच घडवून आणलाय. बरोबर आहे तुझं. ठीक आहे ना, याचा सोक्षमोक्ष पोलिसांनाच लावू दे. एक मिनिट.
हॅलो एसीपी साहेब. आले आम्ही. तू इथे कशाला आलीयस? माझं काही खरं नाहीये. तुला अशा अवस्थेत एकटं कसं सोडणार? आणि तसंही तू तुझ्या मॉम डॅडना भेटवणार तर नव्हतास. गुड्डीमुळे तरी पॉसिबल झालं. अरे हे गुड्डी गुड्डी बोलणं आधी बंद करा. नाहीतर मी कोमात जाईन आता. एवढे मोठे मोठे धक्के नका देऊ यार. काही अभद्र बोलायचं नाही. नाही मी काहीच बघत नाहीये. मला तुमच्या मुलाशी बोलल्यानंतर एवढंच लक्षात आलंय की त्याला याबद्दल काहीच कल्पना नाही. म्हणजे कोणी त्याचा पाठलाग केला किंवा कोणाकडून त्याच्या जीवाला धोका आहे असं वगैरे वाटत नाही मला. बरं, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हा सरळ सरळ अपघात आहे? तसं स्पष्ट सांगता येणार नाही. हो, पण असू शकतं. हे घडताना जर कुणी पाहिलं असेल आणि याबद्दल ती व्यक्ती जर बोलायला तयार असेल तर नक्की काय घडलंय हे आपल्या लक्षात येईल. तर मी सगळं पाहिलंय. मी जेव्हा हॉटेलमधून बाहेर निघालो तेव्हा काही लोक रवीच्या दिशेने खाणाखुणा करत होते. रवी निघताच तेही लोक त्याच्या मागोमाग निघाले. तर त्याच गाडीने रवीचा अपघात झालाय. त्यांनीच तो अपघात घडवलाय. ओके. तुम्ही कोणाला ओळखता? नाही. नाही. सर, यांच्या मुलाच्या गाडीची तपासणी व्यवस्थित. ज्या प्रकारे यांच्या गाडीला उडवले त्याच्यावरून असं कळतं की सर हा अपघात घडवून आणलाय. ओके. पाटील सर, तुम्हाला कोणावर शंका आहे का? म्हणजे वैर वगैरे? नाही, काय इन्स्पेक्टर की आम्ही दोघं म्हणजे विद्या आणि मी, रवीची आई आणि मी, आम्ही गेली काही वर्ष एकत्र राहत नाही. आम्ही विभक्त आहोत. आणि माझ्या शत्रूंना, माझ्या बिझनेस मधल्या रायव्हल्सना जर असं काही करायचं असेल तर त्यांना आमच्या फॅमिलीविषयी माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आणि तसं बघितलं तर कुणालाही आमची फॅमिली आहे हे माहितीच नाही. त्यामुळे माझ्या शत्रूंपैकी कुणी हे करणं मला तरी शक्य वाटतं. पण मला एका व्यक्तीवर संशय. हो, मग आपलं काम आणखी सोपं झालंय. कोण आहे ती व्यक्ती? साठे क्लासेसचे माधव साठे. ओके. मागे त्यांनी एकदा मला धमकी देण्यासाठी एका माणसालाही पाठवलं. सॉरी मॅडम, पण तेव्हा जर तुम्ही पोलिसांत तक्रार केली असती तर कदाचित आज ही वेळ तुमच्यावर आली नसती. खरंय तुमचं, पण गुन्हेगार सापडायलाच हवा. माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. हे बघा मॅडम, तसंच जर असेल तर आम्ही तुम्हाला वचन देतो की येत्या 24 तासात ती व्यक्ती गजाआड असेल. आम्ही लगेचच कामाला लागतो. काय त्यांच्या ऑफिसला गेल्यावरच काय ते नक्की कळेल. ठीक आहे. तुम्हाला माझी काही मदत हवी असल्यास मला निश्चित सांगा. म्हणजे तुमच्या सिनियर्स कडनं तुम्हाला काही ऑर्डर्स हवे असतील तर आय कॅन टॉक टू कमिशनर. मी बोलू शकतो कमिशनर सर. ओके सर, तुम्ही आमच्या सोबत चला. म्हणजे तिथे जर कोणी संशयित सापडलं तर कदाचित ओळखू शकाल. हो सर, नक्कीच मी येतो तुमच्या सोबत. हो, चला येतो सर. दिनेश, त्या विद्याला तर अशी अद्दल घडली असेल की पुन्हा आपल्या क्लासकडे बघण्याची हिंमत सुरू ती करणार. सर, पण हे प्रकरण जर पोलिसांपर्यंत गेलं तर मला पोलिसांची खूप भीती वाटते हो. अरे तुला हे नवीन आहे का? अरे शाळा कॉलेजच्या शिक्षकांकडून परीक्षेआधीच आपण पेपर्स घेतले. शिवाय त्या शिक्षकांना लाच देऊन आपल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढवून आपल्या क्लासचा निकाल 100% लावला.
आणि तरीही या साध्या प्रकरणाची धडक सुद्धा कुणाला लागली नाही. मग या प्रकरणात पोलिसांची काय भीती? आजवर नव्हती, पण यापुढे असणार आहे. तुमच्या सगळ्या वाईट धंद्याची तक्रार मी पोलिसात करणार आहे. आणि सर, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. शिक्षणासारखं पवित्र कार्य सुद्धा तुम्ही बदनाम केलं. काही श्रीमंत मुलांसाठी तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांपासून लांब ठेवलं, किंबहुना तुम्ही त्यांना वंचित ठेवलं. अरे पण आमच्या क्लासमध्ये प्रवेशाला बंदी तर नव्हती केली त्यांना. हो, पण तुम्ही मुभा तरी कुठं दिली? तुमच्या क्लासेसची फी 6 आणि 10 हजाराच्या वर. सामान्य माणसाचा पगार तरी आहे का तेवढा? असे पेपर आणि शिक्षक हजारो विकत मिळतील, परंतु एखादा ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करून दाखवा स्वबळावर. एखादा विद्यार्थी मेरिट मध्ये आणून दाखवा. नाही जमणार तुम्हाला. तो विचार करा जरा. आणि तुमच्या या पापाचा घडा आता भरलाय. तुम्ही आजपर्यंत जेवढी पापं केलीत ना, त्याला आता माफी नाही. मी पोलिसात जाणार आहे. त्याची काही गरज नाहीये. तेवढी तसदी घेऊ नका साहेब. आम्ही स्वतःच हजर झालो आहोत. राकेश, आपण नंतर बोलू. तू निघ आता. काय मग माधव साठे साहेब, MD ऑफ साठे कोचिंग क्लासेस, विद्या मॅडमच्या मुलाच्या खुनाचा प्रयत्न केलाय तुम्ही? नाही, असा संशय आहे आम्हाला सध्या तरी. पण पुरावा नाहीये. पुराव्याची काय गरज? आमच्या सोबत प्रत्यक्षदर्शी घेऊन आलो आहोत. काय माधव साठे साहेब, हो, तुमच्या चेहऱ्याचा रंग का उडाला यांना बघून? AC चालू असताना घाम येतोय तुम्हाला? असो, अभिजित साहेब, बघा सगळ्यांना. कोणाला ओळखता का तुम्ही? हो सर, मी ह्या माणसाला पाहिलंय. हा माणूस रवीकडे इशारा करत काहीतरी त्या माणसांना सांगत होता. ती माणसं गाडीत बसली आणि ते रवीच्या मागावर निघून गेले. तिरके, यांना गाडीत बसवा आणि लॉंग ड्राईव्हला घेऊन चला. हो सर, सर सर मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला पाठवू नका म्हणून. मला ठाऊक होतं सर हे असं सगळं होणार. सर सर प्लीज प्लीज सर, मला वाचवा सर. सर आता हे मला मारणार पोलीस. सर सर प्लीज मला वाचवा सर. सर थांबा. मी सर काहीच नाही केलं. हे बघा सर, मी काहीच नाही केलं सर. सर 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 वाचवा सर. सर सर काय माधव साठे साहेब, अहो तुमचा माणूस इतक्या आरामात आमच्या जाळ्यात सापडला. तुमचे प्लान पण त्याला वाचवू शकले नाहीत. हो, आता तुमचा माणूस आम्हाला बाकीच्यांची नावं सांगा, आणि त्यात जर तुमचं नाव असेल तर मग तुम्हालाही यावं लागेल आमच्या सोबत लॉंग ड्राईव्हला. नेलं असतं हो आता, पण तुम्ही पुरावा सोडत नाही ना. येतो, चौकशी करायची आहे ना दिनेश साहेबांची. मी काय म्हणतो इन्स्पेक्टर साहेब, आपण थोडं बोलूया. बोला ना, बोला. माझ्याकडे आयट आहे, बोला. हे घ्या, माझ्या माणसाला सोडून द्या. ही लाच नाहीये, भेट समजा माझ्याकडे. आरामखोर, मगापासून तुझ्याशी इतका आदरानं बोलतोय, कळत नाही तुला? हे बघ, तू माणसं विकत घेत असशील, पण हा इन्स्पेक्टर जाधव जरा वेगळा आहे. कामाशी गद्दारी नाही करत. आणि ए साल्या, या वर्दीचे खिसे आहेत ना, ते लाच ठेवण्यासाठी नाही,
तर तुझ्यासारख्यांना आत टाकून टाळ्याची चावी ठेवण्यासाठी आहेत, कळलं? मला पुन्हा जर लाच देण्याची प्रयत्न केला असता तर आणि हो, या सगळ्यात जर तुझं नाव कुठे आलं आणि मला तुझ्या विरोधात इतकासा जरी पुरावा सापडला ना, तर तू गेलास. म्हणजे या गरीब मुलांची केवढी मोठी फसवणूक केली जाते पाहिलेत ना तुम्ही. फक्त हे कोचिंग क्लासेस नाहीत, तर शाळेचे शिक्षक सुद्धा याला जबाबदार आहे. माझा तर आता शिक्षण पद्धतीवरचाच विश्वास उडत चाललाय. जिथे पुढची पिढी घडवण्याचं प्रभावीपणे काम होत होतं, तोही आज बाजार होऊन बसलाय. मला नाहीये कोणाची गरज, मला फक्त माझ्या मुलांची गरज. पण आम्हाला तुम्हा दोघांचीही गरज आहे. आज तर बाबांच्या सुखाला मुकलोयत का आम्ही? आणि सगळेजण आपापल्या बाबांसोबत राहतात, मग आम्ही का नाही?